मराठवाड्यात जवळपास 33% विधानसभेच्या जागा आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीत गरजेपेक्षा जास्तच महत्त्व आलं आहे. त्याची दोन कारणं आहेत. एक तर मुख्य प्रादेशिक पक्षांची झालेली फूट, त्यामुळे जागा वाटपाचा प्रश्न, आणि दुसरं म्हणजे लोकसभा आणि विधानसभाच्या निकालात प्रभाव टाकणारं जरांगे पाटलांचं मराठा आंदोलन. याच गोष्टींना समोर ठेवून जो मतदारसंघ काँग्रेस, भाजप आणि ठाकरे गट यात संघर्ष करू देऊ शकतो, तो मतदारसंघ म्हणजे औसा विधानसभा मतदारसंघ. औसा मतदारसंघाच्या राजकारणाचा आढावा पाहूया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सार्थक पाटील आणि तुम्ही पाहत आहात जनाकृती. महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर होण्या अगोदर अमित देशमुखांनी श्रीशैल उटगे यांनाच काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचं जाहीर करून टाकलं होतं. त्यासाठीचा खूप मोठा कार्यक्रम लातूरमधील टाउन हॉलच्या मैदानात संपन्न झाला होता. मात्र अमित देशमुखांना दिल्लीमधून जरी परवानगी भेटली असली तरी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारात मात्र अमित देशमुखांचे चुलते दिलीपराव देशमुखांची जादू चालू शकली नाही. मग भलेही त्यांची स्थानिक पातळीवर पकडी मजबूत होती आणि त्यामुळेच या मतदारसंघातून काँग्रेस निघून गेल्यामुळं भाजप आणि ठाकरे गटाची शिवसेना आता मैदानात आहे. या दोनच पक्षांच्या संघर्षामुळे झालेली जातीय उलाढाल यावेळी औसाचे वातावरण तापल्याचे दाखवत आहे. त्यामुळे समाज, जात, पात, पक्ष आणि विकास याचा एकाच ठिकाणी राजकारण होताना दिसत आहे. औसा मतदारसंघात लिंगायत आणि मराठा हे प्रामुख्याने आहेत. 24% मराठा समाज आणि 22% लिंगायत समाज या मतदारसंघात आहे. जर श्रीशैल उटगे यांना काँग्रेसकडून उमेदवारी भेटली असली तर मराठा विरुद्ध लिंगायत अशी लढत झाली असती. कारण देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी म्हणून विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांची ओळख आहे. 2019 मध्ये जेव्हा त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसची मक्तेदारी असलेल्या मतदारसंघ भाजपच्या परड्यात टाकला तेव्हाच त्यांची कर्तबगारी सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आली होती. पण 2022 साली झालेली शिवसेनेची फोड मात्र या ठिकाणी खूप काही करून जाणार आहे. कारण भाजपच्या कुशीत असलेल्या देवेंद्र फडणवीसांनीच शिवसेना फोडली यात काहीच प्रतिवाद नाही. आणि त्यात देवेंद्र फडणवीसांचे सहकारी म्हणून अभिमन्यू पवार यांच्या विरोधात ठाकरे गटाची शिवसेना ही कठोर भूमिका घेणार हे तर नक्कीच. शिवसेनेकडून दिनकर माने यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना ठाकरे यांच्याकडून दोन्ही उमेदवार हे मराठा जातीचे आहेत. त्यामुळे जेव्हा कधी जातीय राजकारणाचा रंग या विधानसभेमध्ये पडणार होता तो आता पक्षीय आणि नेतृत्वाशी जोडला गेला आहे. जसं की लिंगायत समाज हा राष्ट्रीय पातळीवर भाजपशी जोडला गेलेला आहे आणि भाजपने अजित गोपछडे यांना राज्यसभेमधून उमेदवारी देऊन लिंगायत समाजाला आपल्याकडेच ठेवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. पण याविरोधात पाहिजे तर काँग्रेसच्या अमित देशमुखांनी भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडीमधील नेतृत्वाला श्रीशैल उटगे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. पण ते काही होऊ शकलं नाही कारण शिवसेनेच्या नेतृत्वाने ते होऊ दिलं नाही. आणि म्हणून जर उटगे यांच्या म्हणण्यानुसार लिंगायत समाज भाजपकडे न जाता शिवसेनेकडे गेला तर निवडणुकीचा निकाल बदलू शकतो. आजचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार हे याच लिंगायत समाजांच्या मतावर आरूढ आहेत. कारण गेल्या निवडणुकीच्या वेळी बसवराज पाटील यांना याच मतांची मांडणी करून भाजपच्या अभिमन्यू पवारांना कडवे आव्हान दिले होते. पण आता ते काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांच्या याच मतांची फेरमांडणीही ते अभिमन्यू पवारांच्या समर्थनासाठी करतील का? कारण पाटलांना मानणारा खूप मोठा वर्ग त्या मतदारसंघात आहे. त्यांच्या काँग्रेसमधून बाहेर येण्याने त्यांनी फक्त काँग्रेसलाच खिंडार नाही पाडलं तर भाजपच्या मूळ विचारांशीही त्यांचा मतदार हा जोडला जाणार आहे. हीच आवृत्ती भाजपने लातूर शहर या मतदारसंघाबाबतीत ही केलेलीच आहे. शिवराज पाटील चाकूरकरांच्या सून अर्चना पाटील यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे लातूर शहर देखील लिंगायत विरुद्ध मराठा हा लढा तीव्र होताना दिसत आहे. या घडामोडींमुळेच तर अमित देशमुखांची पूर्ण लातूर एकीकरणाचं स्वप्न हे स्वप्नच राहील का हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. लातूरच्या जवळपास असणारे मतदारसंघ म्हणजे औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर, लातूर शहर आणि लातूर ग्रामीण हे आहेत. पण याच सगळ्या मतदारसंघात काँग्रेसला त्यांचा झेंडा रोवायचा होता, जसा त्यांनी लोकसभेला निवडणुकीच्या वेळी केलं होतं. पण ज्या पद्धतीनं भाजपने त्यांना घेरून ठेवलं किंवा तसं करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे काँग्रेस एका प्रकारे बॅकफूटवर पडली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण उदगीर आणि अहमदपूर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात विभाजित झालेले आहेत.
काँग्रेस लातूर शहर आणि ग्रामीणमध्ये अडकून पडली आहे. त्यामुळे बाकीच्या निलंगा आणि औसा हे भाजपकडेच जाणार यात काहीच शंका नाही. यामुळे लातूरमध्ये फक्त जातीय राजकारणच नाही तर पक्षीय राजकारण देखील पाहायला मिळत आहे. राहिली गोष्ट आताच्या निवडणुकीची तर त्यामध्ये सध्या तरी अभिमन्यू पवार हेच पुढे दिसत आहेत. कारण एकत्र त्यांना संघाचा खूप मोठा पाठिंबा आहे आणि सोबतच ते मुस्लिम आणि मराठा मतदारांना व्यवस्थित सांभाळू शकतात. हे त्यांनी अगोदरच्या निवडणुकीमध्येही दाखवून दिलेलं आहे. एवढंच नाही तर औशामधील विविध विकास कामांना देखील त्यांनी कसूनीशी पुढे नेलेलं आहे. जसे की किल्लारीमधील भूकंपग्रस्तांना त्यांच्या घराचे मालकी हक्क हे देण्यात अभिमन्यू पवारांनी प्रमुख भूमिका घेतलेली आहे. त्यासोबतच औसा तहसीलीचे विविध भाग करून किल्लारी आणि कासार शिरसीला देखील अप्पर तहसील कार्यालय तयार करून दिलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत हे सगळं पाहताना आता तरी अभिमन्यू पवार हे पुढे आहेत असं वाटत आहे. आता याबाबत तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.